नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण ही जी सिरीज चालू केली त्याच्यामधला हा शेवटचा भाग आहे. आपण म्हटलं होतं 6-7 व्हिडिओ करू, परंतु आता खरीपाचा हंगाम तोंडावर आहे आणि आपल्याला बाकीच्या पिकाचे व्हिडिओ करायचे असल्यामुळे आपण आज जी फुरसतीचे व्हिडिओ होते, जे काही शेतीमधले मूलभूत विज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि फक्त ते शेतकऱ्याच्याच महत्त्वाचं नव्हतं तर ग्राहकासाठी सुद्धा त्या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्याच्यावर आपण एक 5 व्हिडिओ अगोदर केलेत, आज 6वा शेवटचा करतो आहे. आता मित्रांनो, मला सांगा की मी शेती कुठली प्रकारची करतो आहे. शेतकऱ्याला माझा हा प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या प्रकारची शेती करता. आज शेतीमध्ये 2 भाग झालेले आहेत की शेतीवर बोलणारेच खूप झालेत, सांगणारे खूप झालेत. शेतीमध्ये पुन्हा हा एक भाग झाला, पुन्हा विकणारे खूप झालेले आहेत. आज यूट्यूब जर पाहिलं तर सुळसुळाट आहे. म्हणजे त्यात पण 2 प्रकार आहेत यूट्यूबमध्ये. ज्याला काही शेतीचं ज्ञानही नाही, कौशल्यही नाही, तो काहीतरी एका एकरमध्ये 50 लाख असलं काहीतरी सांगतो, काहीतरी हाईप तयार करतो. आणि दुसरे काही मंडळी आहेत थोडं बेसिक नॉलेज चांगलं देतात, पण त्याच्या प्रत्येकाच्या हातात असा डबा आहे, पुन्हा ही माझा डबा घ्या. हा जो प्रकार चालला आहे याच्यामुळे शेतकरी अक्षरशः कन्फ्यूज होतो. शेतकऱ्यालाच कळत नाही की काय करतो. म्हणून माझा प्रश्न होता तुम्हाला की तुम्ही शेती कुठली करता. म्हणजे थोडक्यात एक मध्यंतरी पिक्चर आला होता, मी कोणता झेंडा घेऊ हाती. तुमचा झेंडा कुठला आहे हे तुम्ही जरा प्रामाणिकपणे विचार करा. आज आमच्या शेतकऱ्याच्या हातात फक्त रासायनिक शेतीचा झेंडा आहे आणि त्याला सांगणारी मंडळी, जसं सुरुवातीला बोललो, त्याच्यामध्ये इतकं त्याला काय सांगून, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड किती सोडूपासून तुरटीचा वापर करावा का नाही, दूध फवारावं का नाही, आणि अंडं फवारावं का नाही, का देशी दारू फवारायची, का गोमूत्रच फवारायचं फक्त, का जीवामृत सोडायचं. कुणी म्हणते हायब्रिड बी अजिबात वापरायचं नाही, कुणी म्हणते देशी गायचं शेण पाहिजे आम्हाला, म्हशीचं चालणार नाही, बैलाचं चालणार नाही. कुणी दुसरं म्हणते डाळीच्या फक्त हरभऱ्या डाळीचंच पीठ चालेल. कुणी म्हणते जमिनीमध्ये फक्त शेणखत टाका, लिंबोळी पेंड सांडून टाका. दुसरा काय म्हणतो, शेणखत उकिरड्यावर चांगलं कंपोस्ट पीठमध्ये चांगलं कुजू द्या आणि मग मुळापाशी टाका. कुणी म्हणते नाही, कुजण्याची प्रक्रिया ही झाडाच्या मुळ्याच्या कक्षेत झाली पाहिजे. कुणी म्हणते की सगळा काय पालापाचोळा, छाटणीचे अवशेष गोळा करा आणि नष्ट करा. दुसरा माणूस म्हणतोय, दुसरा तज्ज्ञ म्हणतोय नाही, सगळा तो आच्छादन करा. म्हणजे आज अशी परिस्थिती झाली की सांगणारे झाले 100 आणि करणारा झाला बिचारा 1. आणि दुर्दैवानं म्हणा किंवा काय, तो जो करणारा आहे तो त्या शेती करण्यामध्येच एवढा गांजलेला आहे की त्याला ह्या सगळ्यामधून चांगलं काय घेता येईल इतका त्याच्याकडे विवेक पण राहिलेला नाही आणि त्याला तेवढा वेळ पण नाही. आणि जी जुनी मंडळी होती त्यांचा तेवढा अभ्यासही नाही. आणि मग काय होतं आहे, त्याच्याकडे जे जातं आहे त्याचं त्याला खरं वाटतं. म्हणजे काय, आज शेतीचं शास्त्र समजून घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी, मी प्रत्येक पिकामध्ये व्हिडिओ करताना म्हणत असतो की तुम्ही ही, समजा आपण चिक्कूची बाग लावली, ही चिक्कूची बाग लावायच्या अगोदर मी शेतकऱ्याला विचारलं, तुम्ही कुठं जाऊन बघून आले, ही चिक्कूची बाग का लावली, कुठल्या संशोधन केंद्रावर गेलते, कुठल्या युनिव्हर्सिटीमधलं फील्ड बघितलं, कुठल्या शास्त्रज्ञाला भेटले. नाही, आमच्या आजूबाजूला आहे ते बागा आम्ही लावल्या. अरे किती अंतरावर लावल्या, ही कुणी विचारलं नाही, असेच लावतात आमच्याकडे. म्हणजे ही जी पद्धत आहे, माझा पहिला असतो की तुम्ही शास्त्र म्हणून कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र ह्याच्याकडून बेसिक बारकावे माहिती करून घ्यायला पाहिजे. जे की ते फार कमी संख्या असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. कृषी विभाग मोठा आहे पण त्याला बाकीचे इतर कामं आहेत ज्याच्यामधून त्याला वेळ मिळत नाही आणि तितकंसं ज्ञानही अपडेटेड विभागातल्या लोकांकडे नाही. मग काय करता येईल. ही तर मंडळी ज्याच्याकडे चांगलं शास्त्र आहे, ज्ञान आहे, ती तुमच्यापर्यंत येत नाहीत. मग तुमच्यापर्यंत येतो कोण, येतो तो विक्री करणारा, विक्रेता, त्याचा तो सेल्समन. आणि मग तुम्हाला त्याचं खरं वाटतं आणि याच्यातूनच शेतीची खरी परिस्थिती वरचेवर बिघडत चालली. आज आम्ही कुठल्या प्रकारची शेती करतो आहे हे जर आम्हाला कळत नसेल किंवा आम्ही काय वापरतो आहे त्याच्या मागचा कार्यकारण भाव जर कळत नसेल तर मग आम्हाला खरंच शेती परवडायला पाहिजे का किंवा परवडती ती सुद्धा. शेती मित्रांनो शास्त्र आहे, सायन्स आहे.
आणि त्या शास्त्राच्या अनुषंगानं जर आम्ही पुढं जाऊन विचार केला, प्रत्येक गोष्ट वापरताना करताना एखादी गोष्ट, आज आम्हाला छाटणीचं तंत्रज्ञान माहीत नाही, कुठले स्पर्शजन्य कीटकनाशक बुरशीनाशक माहीत नाही, सिस्टिमिक माहीत नाही, प्रमाण किती घ्यावं माहीत नाही, ह्या जर सगळ्या गोष्टीचा असा अनागोंदी असेल तर मग उत्पादन खर्च वाढणारच आहे, मग शेती परवडणारच नाही. ऑलरेडी त्याला म्हणजे न परवडण्याची हजार कारणं असतील, त्याच्यामधली माझ्याकडे सुद्धा 4-5 आहेत. त्याला भाव मिळत नाही, निविष्ठाचा दर वाढले, मजूर भेटत नाही, लाईट नाही, पाणी नाही, मध्येच गारपीट येते, जास्त पाऊस होतं आहे, 20-25 दिवसाचा खंड पडतं आहे, अशा हजार तोंडाचा मी तर म्हणत असतो बोलताना की प्रभू रामचंद्रासमोर 10 तोंडाचा रावण होता, शेतकऱ्याच्या समोर 100 तोंडाचा, 1000 तोंडाचा रावण आहे. आणि त्या सगळ्याला मारायचं असेल तर शेतकऱ्याला किती सक्षम राहावं लागेल हा विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, आज आपण शेतीच्या पद्धतीबद्दल बोलतोय. आता शेतीच्या पद्धती काय काय आहेत? एक जण सांगतो बिना नांगरटीची शेती करा, दुसरा काय सांगतो कमीत कमी मशागतीची शेती करा, तिसरा काय सांगतो 0 मशागतीची शेती करा, चौथा काय सांगतो सेंद्रिय शेती करा, पाचवा काय म्हणतो 0 बजेटची शेती करा, सहावा काय म्हणतो ऋषी कृषी शेती करा, आठवा म्हणतो एकात्मिक शेती करा. मग शेती करायची कुठली? ह्या सगळ्या शेतीचे बारकावे समजून घ्यायचे. आणि बारकावे समजून घ्यायचं तर फार अवघड नाही मित्रांनो. तुमच्या हातात जे तुम्ही आता पाहताय हा व्हिडिओ, ह्या मोबाईलमध्ये सगळं मिळते तुम्हाला. ChatGPTला तुम्ही मी जे आता पद्धती सांगितल्या किंवा माझं हे PDF आहे ह्या व्हिडिओच्या लिंकच्या खाली दिले, ते ओपन करा, वाचा. आणि त्यातला जो शब्द तुम्हाला कळणार नाही, समजा आता सेंद्रिय शेती करायची किंवा विना नांगरणी, तुम्ही त्याला विचारा फक्त ChatGPTला किंवा Googleला विचारा. व्हॉट्सॲपमध्ये आलेलं आहे, जेमिनी आहे, AI मुफ्त किंवा फुकट असणारी AI खूप आहेत, त्याला विचारा तुम्ही सेंद्रिय शेती म्हणजे काय, बिना नांगरणी शेती काय. ह्या सगळ्या शेतीचा अभ्यास करायचा आणि आम्हाला करायची ती फक्त एकात्मिक शेती करायची. मित्रांनो, लक्षात ठेवा, सगळे सांगणारे तुम्हाला एकच सांगतील की माझी शेती चांगली पद्धतीची आहे. म्हणजे ऋषिकेशवाला पण तो म्हणतो माझीच चांगली, दुसरा विना नांगरणीचंवाला म्हणतो फक्त नांगरू नका, तुम्ही कोळपे मारा, बाकी सगळं करा. असं नाही, सगळ्या शेतीचे बारकावे समजून घ्यायचे आणि माझ्या पिकासाठी, माझ्या जमिनीसाठी, माझ्या भागातल्या ह्या परिसरासाठी, मी घेत असलेल्या पिकासाठी याच्यातलं चांगलं काय आणि फायद्याचं काय तेवढं फक्त उचलायचं आणि त्या पद्धतीने शेती करायची. त्याला मी ज्ञानात शेती म्हणेल, जाणीवपूर्वक. म्हणजे आपण म्हणत नाही, कुणाला दोष पण देत नाही किंवा कुणाला नावही ठेवत नाही, परंतु सगळ्या शेती पद्धती चांगल्याच आहेत, परंतु त्यांचा स्वतःचा आग्रह आहे की हे नको ते नको हे, असं नाही. मला जे लागेल, मला जे बरं, कुठलीही गोष्ट करताना त्याला 4 क्रायटेरिया लावायचे, 4 निकष लावायचे. कुठले लावायचे? पहिला, समजा तुम्हाला एखाद्याने सांगितलं नांगरायची नाही, शेती नांगरायची नाही किंवा मशागत करायची नाही, मग त्याला जे आम्ही निकष लावणार आहेत, माझं ह्यात कष्ट कमी होईल का, ते सहज करता येईल का, सहज उपलब्ध आहे का, त्यानंतर माझा उत्पादन खर्च कमी होईल का, माझं पर्यावरण शेतीचं मातीचं वाटोळं होणार नाही ना, आणि सगळ्यात शेवटचा माझं उत्पादन वाढणार आहे का, उत्पन्न वाढणार आहे का. ह्या 4-5 निकषवर तुम्ही प्रत्येक गोष्ट घासून घ्या. ह्या 4-5 म्हणजे कष्ट कमी होतं आहे, खर्च कमी होतं आहे, माझ्यावर ताण येत नाही शेती करायचा, सहज उपलब्ध आहे आणि उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न मात्र वाढतं आहे, 2 पैसे माझ्या खिशात जास्त राहणार आहेत. ह्या 4-5 निकषामध्ये बसणारी जी गोष्ट आहे ती मी करणार. मग बाकी ती कुणाचीही असू द्या, आपल्याला त्याच्याबद्दल कुणाला नावही ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीनं एकात्मिक शेती जर केली तर नक्कीच शेतीमधला उत्पादन खर्च कमी होईल. आज मजूर मिळत नाहीत, पर्यावरणाचं नुकसान होतं आहे, जमिनीमधले जीवजंतूची संख्या कमी व्हायला लागलेली आहे, त्याच्यामुळे जमीन पिकत नाही. मग 2 बॅगाच्या ऐवजी 4 बॅग टाकतो आहे, 2 फवारण्याच्या ऐवजी 4 फवारण्या शेतकऱ्याला करावं लागतात. आणि एवढं सगळं करून निसर्गानं जर साथ दिली तर त्याला 2 पैसे किंवा उत्पादन येते, बाजाराचा दर असेल त्यात तर 2 पैसे होतात, नाही तर ते फेकून द्यायची रस्त्यावर जर पाळी येत असेल तर मग मी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जे काय करता येईल ह्या सगळ्या शेतीच्या पद्धतीमधलं जर मी घेतलं तर मला वाटतं नक्की सुखाची, आनंदाची, कमी श्रमाची शेती होईल. त्यामुळं ह्या सगळ्या शेतीमधून आम्हाला पहिल्यांदा शेतकऱ्याला एकात्मिक शेती करायची, फायद्याची शेती करायची, ज्ञानाची शेती करायची. आता एकदा का आम्ही ह्याच्यामध्ये पारंगत झालो, म्हणजे आम्हाला फायद्याची शेती करता आली की ह्याच्या पुढचा टप्पा राहतो मित्रांनो, आम्हाला पुढच्या टप्प्यावर जायचं आहे. कारण
पुढचा टप्पा कुठला येतो, त्याच्यामध्ये आम्हाला रेसिड्यू फ्री शेती करायची, म्हणजे विषमुक्त शेती करायची. एकदा सगळं आम्हाला कळालं की आता मी ज्यावेळेस हे चिकू आहे तर चिकूची काढणी करण्याच्या अगोदर किंवा पीक लागवडीपासून आम्हाला ह्याच्यावर कुठली कीड आणि रोग येतो, आणि मग फूल लागलं, फुलापासून फळ तयार झालं, फळ पक्व झालं आणि मग काढायचं. त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्याच्या अगोदर आम्हाला कुठलं कीटनाशक किंवा बुरशीनाशक फवारावं लागेल, ज्याच्यामुळं किती दिवस अगोदर फवारावं लागेल, त्याला आपण काढणीपूर्व कालावधी म्हणतो, PHI म्हणतो. आणि त्याच्यात जास्तीत जास्त तपासलं तर MRL किंवा मॅक्सिमम रेसिड्यू लेवल, जास्तीत जास्त रसायनाचा अंश, विषाचा अंश किती येईल, जो की मानवी आरोग्याला धोकादायक राहणार नाही. हा कन्सेप्ट त्याच्या पुढच्या टप्प्यात आम्हाला शेतकऱ्यांना लक्षात ठेवावं लागेल, जेणेकरून आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आज भारत तृणधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला आहे, कडधान्यामध्ये आणि फळफळामध्ये आणि भाजीपाल्यामध्ये स्वयंपूर्ण. आपण जवळपास फक्त कडधान्यामध्ये आयात करावं लागते 30-40 लाख टनाची, आणि तेलाची आहे तीसुद्धा आमच्या शेतकऱ्यावर जर शासनाने जाणीवपूर्वक विश्वास ठेवला, त्याला थोडं बळ दिलं, तर हे 2 गोष्टीसुद्धा आम्हाला कसल्याही प्रकारचे आयात करावं लागणार नाही, ह्याची मला खात्री आहे. त्यामुळं पुढचा टप्पा राहणार आहे आमचा हा विषमुक्त शेतीचा. मी जे पिकवतो आहे ते मी खाणार आहे, माझ्या भाऊबंदाला खायला घालणार आहे, आणि त्याच्यामध्ये विषाचं प्रमाण हे अत्यंत कमी किंवा जे मानवी आरोग्यास धोकादायक राहणार नाही, या पद्धतीने शेती करणार आहे. म्हणजेच मी सगळ्याची काळजी करणार आहे. मग खाणारा मी असेल, माझा ग्राहक असेल, माझी परिसंस्था, माझी माती, माझं पीक, माझी जनावरं, माझं पाणी, माझ्या पाण्यातले जीव, ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून मी ती शेती करणार आहे, विषमुक्त शेती करणार आहे. आता ह्यामध्ये ही झाला दुसरा भाग. आता यामध्ये जर मला कौशल्य मिळालं तर मग मी त्याच्या पुढच्या पद्धतीला जाणार आहे, ज्याला ट्रेसिबिलिटी म्हणतात. म्हणजे काय, आज मित्रांनो, ग्राहक एखादा मुंबईसारख्या एखाद्या समजा दोराबजीसारख्या, आपण नाव घेऊ नये, पण या स्टोअरमध्ये गेला एखादा रिटेल, तर त्यांनी जर एखादं कोबी किंवा फ्लावरचा गड्डा घेतला, टोमॅटो हातात घेतलं, तर त्याला लक्षात यायला पाहिजे की हे टोमॅटो, हे कोबी कुठं पिकला, हे पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव काय, त्यांनी कुठल्या शेतात पिकवलं, त्याचं काय लॅटलॉग आहे का, जिओ कोऑर्डिनेट आहेत का, कुठल्या तालुक्यातला आहे, कुठल्या मातीमध्ये पिकवलं, पुन्हा त्यानंतर त्यांनी पिकवताना काय काय काळजी घेतली ती पिकवताना, मग मातीचं नुकसान केलं का, पाण्याचं नुकसान केलं का, मजुराचं शोषण केलं का, ह्या सगळ्या गोष्टी, पुन्हा हाताळणी करताना कुठल्या गाडीत भरलं, कुठून कसं वाहतूक केली, कुठल्या कोल्ड स्टोरेजला ठेवलं होतं, कुठं पॅकिंग केलं होतं. समजा जॅम वापरताय तुम्ही, त्यात काय शेतकऱ्यापासून काढल्यापासून जॅम तयार करेपर्यंत त्याला कसं हँडल केलं, त्याला काय प्रिझर्वेटिव्ह टाकले का, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला विचार करावा लागेल. त्या ट्रेसेबिलिटीमध्ये विचार होऊ शकतो. म्हणजे ग्राहकाच्या हातात गेलं जो माल, खाद्य अन्न आहे, जो प्रक्रिया केलेला माल आहे, जो पदार्थ आहे, त्याची सगळी बॅक हिस्ट्री बॅक एंडला जाऊन आपल्याला ट्रेस करावं लागेल, जे की आमच्या ग्राहकाला त्याच्यामुळं कळेल की हे मी खातोय ते काय खातोय. हा त्यातला ट्रेसेबिलिटीचा प्रकार आपल्याला तिसऱ्या टप्प्यात जावं लागेल. आता त्याच्या पुढचा जर टप्पा मानलं तर मग मी म्हणतो शेवटचा म्हणजे सेंद्रिय शेतीचा. तसा विचार केला मित्रांनो, आज भारतासारख्या ठिकाणी कडधान्य आणि तृणधान्य, तेलाचं जर शॉर्टेज सोडलं तर बाकी टोमॅटो मिळत नाहीत का, धान्य मिळत नाही. आज आम्ही पिकवताना हा सुद्धा विचार करायला पाहिजे की आमच्याकडची लोकसंख्याचं पोट भरूनसुद्धा शिल्लक राहते, आम्ही बऱ्याच गोष्टी एक्सपोर्टसुद्धा करतो आहे. आज ग्राहक नाही म्हणून शेतातनं रस्त्यावर आणून फेकून द्यावं लागते, शेतात सोडून द्यावं लागते, रोटावेटर मारावं लागतं. मग अशा वेळेस आम्ही हा विचार करतो आहे का, मी पिकवतो आहे कुणासाठी. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा एकात्मिक शेती करेल, त्याच्यानंतर मी विषमुक्त शेती करेल, नंतर सेंद्रिय ट्रेसिबिलिटीची शेती करेल, आणि सगळ्यात शेवटी सेंद्रिय शेतीकडे वळावं लागेल, ज्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं रसायनाची गरज नाही वापरायची. म्हणजे मातीसाठी खत लागत नाही आणि पिकासाठी कुठलंही कीटनाशक वापरायची गरज नाही, आणि तणासाठी तणनाशक नाही, आणि PGR किंवा टॉनिक बिनिकचा तर प्रश्नच येत नाही, त्याची तर गरजच नसती. एवढी 1000 कोटीची त्याचं मार्केट आहे, कशाच्या जीवावर ही लोकं विकतात काय म्हणून, आणि लोकही शेतकरी मंडळी घेतात, हे सगळं अगम्य कोडा आहे आमच्यासारख्या तज्ज्ञ माणसाला. तर त्यामुळे मित्रांनो, आपल्याला शेवट हा शेतीचा सेंद्रिय शेतीवर जावं लागेल. अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं जर आम्ही गेलो तर आमचं पर्यावरण, आमची माती, आमचा समाज निरोगी राहील, सदृढ राहील, रोगमुक्त राहील, पर्यावरणाचं काही नुकसान होणार नाही, मातीचं नुकसान होणार नाही, पाण्याचं नुकसान होणार नाही, पिकाचं नुकसान होणार नाही, आणि एकंदर समाज सुखी, आनंदी
आनंद राहील, सुखी समाधानाने जगल, कुणालाही काही अडचणी येणार नाही. आणि सुख आणि समाधान कशात असतं? आज आपण इतकं सावलीला चांगलं बसलो आहे, ह्याच्यातच सुख असतं मित्रांनो. सगळ्या गोष्टी आहेत. आणि जर माझ्या पोटात दुखत असेल आणि माझ्यापुढं पंचपक्वान्नाची थाळी जर ठेवली असेल तर त्याच्यात काही समाधान नसतं. त्यामुळं आपल्याला ह्या टप्प्याटप्प्यानं सेंद्रिय शेतीकडे जावं लागेल. त्यासाठी अगोदर मात्र हे सगळे टप्प्याचे बारकावे समजून घेऊन माझा उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादन वाढवायलाच पाहिजे असं नाही, यात दृष्टीनं जावं लागेल. यात ग्राहकाने सुद्धा मी जे खातो आहे ते विषमुक्त कसं मिळेल, सेंद्रिय पद्धतीने कसं मिळेल, आणि जोपर्यंत ग्राहक मागणार नाही तोपर्यंत शेतकरी तयार करणार नाही. त्यामुळं ग्राहकाचं मोठं काम आहे, ग्राहकाने याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण ही जी सिरीज केली ती इथं आज आपण थांबतो आहे. आपण त्याचे 6 भाग केले. बाकी आपण पीक न्याय बोलत राहू. आपला प्रतिसाद आहेच. आमची मरमर कशासाठी आहे एवढी जरी आपण त्याची जाण ठेवली तर मला वाटतं आम्ही करतो आहे त्याचं सार्थक होईल किंवा सार्थ लागेल. धन्यवाद.